नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण शिकणार आहोत एक समान वर्तुळाकार गती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे वर्तुळाकार गती आपण शिकणार आहोत. यापूर्वी आपण जी काय गतिविषयक ज्या काही गोष्टी शिकलो त्या सरळ रेषेतील गतीबाबत होत्या. ओके. तर आता मात्र आपण शिकणार आहोत वर्तुळाकार गती. ओके. वर्तुळाकार गती म्हणजे काय बघा. जसं की घड्याळाचा तुमचा सेकंद काटा. हे तुमचं घड्याळ आहे किंवा घड्याळाचे सेकंद मिनिट आणि तास काटा जे काही काटे असतील ते कुठल्या गतीत फिरतात तर वर्तुळाकार मार्गाने फिरतात. कसे फिरतात ते वर्तुळाकार मार्गाने फिरतात. तुमची गाडी आहे त्या गाडीचा जो काही टायर आहे ओके किंवा जे काही तुमचं चाक आहे ते चाक सुद्धा कसं फिरतं किंवा त्या चाकावर कोणताही एक बिंदू असेल तो कसा फिरतो वर्तुळाकार मार्गाने फिरतो. बरोबर का. ठीक. तर अशा गतीला आपण वर्तुळाकार गती असं म्हणतो. ओके. किंवा एखादा ॲथलीट आहे तो एका त्या ग्राउंडला त्याला चक्कर मारायचा असेल तर तो सुद्धा त्या वर्तुळाकार मार्गाने तो धावतो. ओके. तर त्याला आपण वर्तुळाकार गती असं म्हणतो. मग एक समान वर्तुळाकार गती म्हणजे काय तर बघा तुमचा एक सेकंद काटा माहिती आहे तुम्हाला कशाचा घड्याळाचा. ओके. तर हा घड्याळाचा सेकंद काटा आहे तो थोडा 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 असा एक एक सेकंद पुढं पुढं सरकतो. बरोबर. त्याची गती तुम्हाला कशी वाटते रे. त्याचं जे काही स्पीड असतं बरोबर ज्याला आपण चाल म्हणतो तर ती जी काही चाल आहे ती कशी वाटते तर एक समान वाटते तुम्हाला. बरोबर. ते एकदम 5 सेकंदाला परत 10 सेकंदाला परत एकदम कुठं 30 सेकंदाला परत कुठं 45 सेकंदाला असं जातं का नाही. एक 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 सेकंद फक्त ते पुढं सरकत असतं. बरोबर. म्हणजे त्याची गती आहे किंवा त्याचं जे काही स्पीड आहे ते समान आहे तिथं. बरोबर. म्हणजे त्याची चाल तिथं समान आहे. पण एवढं लक्षात घ्या आपण याआधी बघितलंय हे फिरत असताना हा जो काही सेकंद काटा आहे तो फिरत असताना काय होतं रे एकदा तो या डिरेक्शनला आहे या वरच्या दिशेला आहे एकदा तो असा आडवा होतो. बरोबर. परत एकदा अशा खाली या डिरेक्शनला येतो परत या डिरेक्शनला म्हणजे तो प्रत्येक वेळी थोडा थोडा एक एक सेकंद काय करतोय त्याची दिशा बदलतोय. त्याची काय बदलतोय दिशा बदलतोय. सो आपल्याला माहिती आहे आपली व्हेलॉसिटी म्हणजेच आपला वेग वेग हा कशावर अवलंबून असतो आपण आधी शिकलोय. वेग हा दिशा आणि चाल या दोन्हींवर अवलंबून असतो. दिशा बदलली तरी तुमचा वेग बदलणार आहे. चाल बदलली तरी तुमचा वेग बदलणार आहे. आता या केसमध्ये चाल आहे ती काय होत्या समान राहत्या. एक समान आहे कॉन्स्टंट आहे स्टेबल आहे स्थिर आहे. चाल बदलत नाही. एक 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 सेकंद पुढे सरकतोय तो. पण दिशा मात्र बदलते. त्याची दिशा बदलत आहे म्हणून त्याचा वेग सुद्धा बदलतो. त्या वेगात बदल व्हायलाच पाहिजे. समजलं. तर हा रूल आहे. ठीक आहे. तर हे जे काय आहे तर याला साधारणतः आता या केसमध्ये काय होते बघा हा जो काय तुमचा मिनिट का सेकंद काटा आहे तो काय करतोय ठराविक 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 एक एक सेकंद पुढं पुढं सरकतोय. चाल समान आहे मात्र ते पुढं पुढं सरकत असताना तो त्याच वेळी त्याची दिशा सुद्धा बदलतोय. यामुळं त्याच्या वेगात बदल होतो. ओके. तर वेगात बदल झाला वेग बदल झाला की आपल्याला माहिती आहे काय असतं रे वेग बदल म्हणजेच त्वरण म्हणजे ॲक्सलेटेड मोशनमध्ये आहे तो त्वरणित गतीमध्ये आहे. ओके. आता हे बघू आपण एक समान वर्तुळाकार गती हे एक एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात ठेवा. आपण वाटलंच तर त्याची आणखी एक काहीतरी एक्झाम्पल घेऊ. अजून एक तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. तुम्हाला काय ॲक्टिव्हिटी दिली आहे बघा. तर असा आयत मी काढला. बरोबर. आता हा आयत ड्रॉ करताना हा आयत मी काढताना मला हा जो माझा पेन आहे तो किती वेळा टर्न करावा लागला याचा अर्थ काय हा जो मार्कर आहे तो किती वेळा त्या मार्करने दिशा बदलली बघूया आपण. हा परत सुरुवातीला इथं थोडा मध्याला ठेवू. बरोबर. ही एक अशी आडवी रेष मारली मी. मला इथून ही अशी उभी रेष मारायला ही अशी वरची दिशा घ्यावी लागली. म्हणजे एक वेळा मी काय केलं माझी दिशा बदलली. परत मला अशी आडवी रेष मारायला काय करावं लागणार आहे इथून या बाजूला दिशा बदलावी लागणार आहे. दुसऱ्यांदा मी दिशा बदलली. परत इथून तिसऱ्यांदा दिशा बदलली आणि परत इथून चौथ्यांदा दिशा बदलली. बरोबर. तर मला हा आयत ड्रॉ करायला
मला 4 वेळा दिशा बदलावी लागली किंवा 4 वेळा हा पेन टर्न करावा लागला, हा मार्कर टर्न करावा लागला. आता पंचकोन काढू आपण. तर हा पंचकोन आहे बरोबर. ठीक आहे, आता या पंचकोनाचं बघू. 1 2 3 4 आणि किती वेळा दिशा मला बदलावी लागतात? 5 वेळा. ओके, आता पुढं षटकोन काढू. सपोज 1 2 3 4 5 आणि 6 वेळा दिशा बदलली. ओके, म्हणजे आता बघा 1 2 3 या तिन्ही आकृत्या सपोज तुम्ही बघितल्या, आयत, पंचकोन आणि षटकोन. ह्या तिन्ही आकृती तुम्ही बघितल्या. जशा बघितल्या तर तुम्हाला समजून येईल की जशा याच्या मी बाजू वाढवल्या, याच्या बाजू किती आहेत? 4 वेळा, म्हणजे 4 वेळा मला दिशा बदलावी लागली. 5 वेळा, 6 वेळा मला दिशा बदलावी. जशा मी काय केलं, बाजू वाढवल्या तशी ती आकृती थोडीशी गोलाकार दिसायला लागली. तुम्हाला दिसते का बघा ह्याची पण. असंच तुम्ही 7 8 9 10 असं थोड्याशा बाजू वाढवल्या तर तुम्हाला ती आकृती थोडीशी गोलाकार दिसायला लागेल. बघा ही याच्यापेक्षा गोलाकार नाही बरोबर. पंचकोन हा आयतापेक्षा गोलाकार दिसतोय, षटकोन हा परत पंचकोनापेक्षा गोलाकार दिसतो. याचाच अर्थ काय, जेवढ्या तुम्ही बाजू वाढवाल तेवढी ती आकृती गोलाकार बनत जाईल. मग तुमचं सर्कल, वर्तुळ, मी वर्तुळ काढलं हे बरोबर. आता हे जे काय वर्तुळ आहे, हे वर्तुळ मग किती बाजूंपासून बनलं असेल रे? म्हणजे बघा मी काय म्हटलं, जशा बाजू वाढवाल तसं ते वर्तुळ बनणार आहे किंवा वर्तुळाकार त्या आकृतीत तुम्हाला दिसते किंवा वर्तुळासारखं दिसायला लागते ते बरोबर. मग वर्तुळ हे किती बाजूंनी बनलं असेल? तर वर्तुळ हे अशा अगणित बाजूंनी बनलेलं असतं. असंख्य, अगणित, इनफायनाइट नंबर ऑफ साइड्स. लक्षात घ्या, अगणित बाजूंनी काय बनतं? हे तुमचं वर्तुळ. ओके, आता परत एकदा बघा, दिशा किती वेळा चेंज केली मी? 4 वेळा. इथं 5 वेळा, इथं 6 वेळा आणि इथं किती साईड आहेत? अगणित म्हटलो ना आता बरोबर. याचा अर्थ किती वेळा दिशा बदलावी लागणार आहे? अगणित वेळा दिशा बदलावी लागणार आहे. म्हणजेच जरी तो मगाचा आपण एक्झाम्पल घेतलं, तो सेकंद काटा एक समान चालित होता, जरी तो एक समान चालित होता तरी सुद्धा त्याची जी काय दिशा आहे ती अगणित वेळा बदलते. दिशा ती अगणित वेळा बदलते कारण की तो वर्तुळाकार गतीत आहे. दिशा अगणित वेळा बदलते म्हणजेच त्याचा वेग सुद्धा अगणित वेळा बदलतो. कळालं? म्हणून त्याला आपण त्वरणित गती असं सुद्धा म्हणतो. त्वरित म्हणजे वेग बदलला याचा अर्थ त्वरणात आली ती. ओके, तर आता आपण ह्या एक समान वर्तुळाकार गतीचं व्याख्या बघू. बघा हे समजलं तुम्हाला? ओके, ठीक आहे. तर ते वेग का बदलतो हे समजलं तुम्हाला, कारण की सर्कल हा म्हणजे वर्तुळ हा कशापासून बनतो? अगणित बाजूंपासून बनलेला असतो. ओके, ठीक. आता एकसमान वर्तुळाकार गती म्हणजे काय? मग जेव्हा एखादी वस्तू, लक्षात घ्या, जेव्हा एखादी वस्तू एक समान चालीने कशी त्याची चाल कशी आहे, स्पीड कसा आहे? एक समान, स्पीड स्थिर आहे. ओके, एक समान चालीने वर्तुळाकार मार्गाने, जेव्हा एखादी वस्तू एक समान चालीने वर्तुळाकार मार्गाने फिरत असेल, वर्तुळाकार मार्गाने जात असेल, तर त्या गतीला एक समान वर्तुळाकार गती असं म्हणतात. त्या गतीला एक समान वर्तुळाकार गती असं म्हणतात. आता यामध्ये वेगात बदल होतो का? तर होतो म्हणतोय मी बरोबर. तर तो वेगात होणारा बदल का आहे? तर वेगात होणारा बदल हा दिशा बदलल्याने आहे. हे सर्कल, वर्तुळ कशापासून बनतंय? अगणित बाजूनी बनतंय. बाजू आल्या म्हणजे दिशा बदल आला, तर दिशा बदलल्यामुळे याच्या वेगात बदल होतो. म्हणजेच जेव्हा एखादी वस्तू वर्तुळाकार मार्गात किंवा वर्तुळाकार गतीत असते तेव्हा तिचा वेग बदलतो, दिशा बदलते, वेग बदलतो, म्हणजे ती गती त्वरणित सुद्धा असते. त्वरणित म्हणजे ॲक्सलेटेड मोशन म्हणतो. ॲक्सलेशन सुद्धा तिथं असतं. हे लक्षात आलं तुम्हाला? ओके, ठीक. ह्याची व्याख्या व्यवस्थित पुन्हा एकदा लिहून घ्या, मी सांगतो. बघा, जेव्हा एखादी वस्तू एक समान चालीने वर्तुळाकार मार्गावर फिरत असेल किंवा वर्तुळाकार मार्गाने जात असेल तर त्या गतीस एक समान वर्तुळाकार गती असं म्हटले जाते. ठीक आहे, लक्षात आलं? आता
जर मला या वर्तुळाकार गतीमध्ये त्याची चाल काढायची असेल, स्पीड वगैरे आपल्याला मिळवायचं असेल तर कसं मिळवणार मग? ओके, फॉर एक्झाम्पल एक घेऊया आपण. एक व्यक्ती आहे, तो काय करतोय, हे ए या ठिकाणाहून तो काय करतोय, धावायला सुरुवात करतोय आणि पूर्ण वर्तुळ जो काय सर्कल आहे तो पूर्ण कंप्लीट करतोय तो, आणि परत त्याच ठिकाणी येतोय, परत त्याच ठिकाणी रिटर्न आला. म्हणजे त्यानं पूर्ण एक सर्कल पूर्ण केला, बरोबर, पूर्ण एक राऊंड मारला त्या वर्तुळाला. ओके, तर मग त्याचा स्पीड काय? ओके, स्पीड म्हणजे काय रे? चाल. तर त्याची चाल काय बघू आपण. चाल, स्पीडचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, डिस्टन्स पर युनिट टाइम. चाल म्हणजे काय? अंतर भागिले वेळ, अंतर भागिले वेळ. किती अंतर पार केलं त्यानं? एक परिघ, बरोबर. हा एवढं पूर्ण केलं, याचा अर्थ ते वर्तुळाचा आला परिघ. एक परिघ आहे, वेळ टी एवढा वेळ लागला म्हणू आपण, ठीक आहे. तर मग परिघ काय असतं रे वर्तुळाचं परिघ? 2πr छेद टी. ओके, तर मग ही चाल जी कसली आहे? वर्तुळाकार चाल. ओके, तर वर्तुळाकार चाल म्हणजेच काय? सर्क्युलर स्पीड. सर्क्युलर स्पीडचा फॉर्म्युला किंवा वर्तुळाकार चालीचं सूत्र काय? 2πr भागिले टी, 2πr छेद टी. समजलं? ओके, तर आपल्याला याची अनेक उदाहरणं देता येतील. या वर्तुळाकार एकसमान वर्तुळाकार गतीची अनेक उदाहरणं देता येतील. ते घड्याळाचं काट्याचं बघितलं आपण, सेकंड काटा होता तो बघितला, बरोबर. या व्यतिरिक्त चंद्र आहे, चंद्र पृथ्वीभोवती सुद्धा वर्तुळाकार एकसमान वर्तुळाकार गतीने फिरतोय बघा. ओके, त्यानंतर पृथ्वीचं सूर्याभोवतीचं परिभ्रमण ते सुद्धा एक समान वर्तुळाकार गतीने आहे. त्यानंतर शेतात शेतकरी गोफण वापरतात बघा. गोफण म्हणजे काय? तर दोरीला असा एक दगड बांधलेला असतो, ओके, आणि पक्षी वगैरे हाकण्यासाठी ते गोफण वापरली जाते. तो दगड सुद्धा एक समान वर्तुळाकार गतीने फिरला असतो, ठीक आहे. किंवा सायकल किंवा तुमच्या मोटरसायकलवरील जे चाक आहे ते सुद्धा गोलाकार फिरते ना, बरोबर. तर त्या चाकावर कोणताही एक बिंदू हा एक समान वर्तुळाकार गतीने फिरतो. या व्यतिरिक्त तुमच्या सभोवताली आणखी काही उदाहरणं सापडतील. ओके, ठीक, ती सुद्धा तुम्ही लक्षात घेऊ शकता. ओके, ठीक आहे. तर आता पुढचा पॉइंट आहे एकसमान वर्तुळाकार वेगाची दिशा काढणे. ओके, आता आपण बघितलं तर एकसमान वर्तुळाकार गतीमध्ये एखादी वस्तू फिरत असेल, बरोबर, ठीक आहे, पण त्याची नेमकी दिशा आपल्याला सांगता येत नाही, बरोबर, कारण की ते एकसमान वर्तुळाकार वेगात फिरत आहे, बरोबर. आता ती जर सरळ रेषेत त्याचा वेग असेल, त्या वस्तूचा वेग हा सरळ रेषेत असेल, म्हणजे सपोज या बिंदूपासून या बिंदूकडे निघाला, बरोबर, तर आपल्याला सांगता येते ह्या फॉरवर्ड डिरेक्शनने या पुढच्या दिशेने ती वस्तू चालली, बरोबर. याचा अर्थ तिचा वेग या पुढच्या दिशेने आहे, आपल्याला सांगता येते. पण हे वर्तुळाकार फिरत असताना आपल्याला समजत नाही. मग ती जी काही दिशा आहे ती कशी मिळवायची बघा आता त्याच्यात. ओके, आता यासाठी एक तुम्हाला त्यांनी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ॲक्टिव्हिटी काय आहे तर एक भिंगरीसारखं एक असा टॉय आहे, बरोबर, एक खेळणं आहे, ते फिरवायचं आणि त्याच्यावर एक कॉईन ठेवला. सपोज 1 रुपयाचा असा एक कॉईन ठेवला, बरोबर. आता याला तुम्ही गोल फिरल्यामुळे ते एका वर्तुळाकार गतीत येईल, बरोबर, ठीक. आता काही वेळाने काय होईल, जेव्हा त्याचा स्पीड जास्त असेल तेव्हा हा जो कॉईन आहे तो काय होईल, बाहेर फेकला जाईल, बरोबर. आणि ती जी काय फेकण्याची दिशा असते ना, तीच असते त्या वेगाची दिशा. आता ही जी काय दिशा असते ती काय असते तर ती असते त्या वर्तुळाकार वेगाचा जो मार्ग आहे, वर्तुळाकार गतीचा जो मार्ग आहे त्याच्या टँजंट म्हणजे स्पर्शिका त्याच्या टँजंट म्हणजे स्पर्शिकेच्या दिशेने. स्पर्शिका माहिती आहे तुम्हाला? स्पर्शिका म्हणजे वर्तुळाला स्पर्श करून जाणारी रेषा, बरोबर. आता हा व्यक्ती इथं आहे, बरोबर, ठीक आहे. तर याचा वेग असा गोलाकार आहे, त्याची दिशा या डिरेक्शनला, जी की तुमच्या त्रिज्येला
कशी असते? लंब असते, त्रिज्येला लंब असते. तर तुम्हाला एकसमान वर्तुळाकार वेगाची दिशा समजली. एकसमान वर्तुळाकार वेगाची दिशा ही वर्तुळाकार मार्गाच्या स्पर्शिकेच्या दिशेत असते. वर्तुळाकार मार्गाच्या स्पर्शिकेच्या दिशेने असते. म्हणजे लक्षात घ्या, इथून जर ती वस्तू बाहेर पडली तर इथून स्पर्शिका काढायची त्याची, तर या दिशेने. कळालं? आता या मार्गाने असा फिरतोय, ठीक आहे, म्हणजे कसा? अँटी क्लॉकवाईज, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरतोय तो, बरोबर. म्हणून त्या दिशेनेच ते त्याच्या स्पर्शिकेच्या दिशेने जात. ओके. आता जर घड्याळाच्या दिशेने ते फिरत असेल, म्हणजे या दिशेने फिरत असेल, असं फिरत असेल, तर हा ऑब्जेक्ट, ही जी काही वस्तू आहे ती त्याच्या स्पर्शिकेची दिशा, तिथून स्पर्शिका काढायची आणि मग ते त्या दिशेने फेकला जाईल. समजलं? तर एकसमान वर्तुळाकार वेगाची दिशा कशी असते? एकसमान वर्तुळाकार वेगाची दिशा ही वर्तुळाकार मार्गाच्या स्पर्शिकेच्या दिशेने असते. स्पर्शिकेच्या दिशेने असते. समजलं? हे लक्षात घ्या. ओके. तर हेच एक्झाम्पल तुम्ही बागेमध्ये वगैरे एक सर्कल असतो, वर्तुळाकार खेळणं असतं बघा, त्याच्यावर बसवलं जातं लहान मुलांना आणि फिरवलं जातं, बरोबर. ठीक आहे. जर त्या लहान मुलांना जर पकडलेलं नसेल घट्ट, तर तो सुद्धा असाच या दिशेने पडू शकतो. किंवा हे गोफण, शेतात शेतकरी जे गोफण वापरतात ते सुद्धा तसंच, बरोबर. म्हणजे सपोज हा सेंटर आहे, सेंटरला शेतकरी उभा आहे, शेतकऱ्याच्या हातात जी काय दोरी आहे ती आहे आणि त्या दोरीला हा दगड बांधलेला आहे. ओके. तर शेतकरी काय करतोय, तर या डिरेक्शनमध्ये ते गोल 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 असं फिरवतोय. ठीक आहे. आता ते फिरवत असताना तो काय करतो, मध्येच झटका देतो, हिसका देतो आणि सोडतो किंवा दोरी सोडतो कधी कधी. ओके. तर मध्येच झटका देतो. ते झटका दिल्याने काय होतं, ती दोरी किंवा दोरी सोडून देतो. ओके. तर दोरी सुटली तर काय होतं, आता दोरी सुटल्या मध्ये जेव्हा त्यानं पकडलंय, बरोबर, त्यावेळी ते त्याच्या फोर्स कंट्रोलमध्ये आहे. ज्यानं जेव्हा सोडलं तेव्हा ते मात्र वर्तुळाकार गतीत फिरणार नाही, तर ते कुठल्या तरी दिशेने फेकलं जाईल. ती दिशा म्हणजेच कोणती रे? त्याच्या स्पर्शिकेच्या. म्हणजे आता या दिशेनं तो फिरवत असेल तर इथं सोडलं तर त्याची स्पर्शिका काढायची इथं. ओके. तर या स्पर्शिकेच्या दिशेने हा दगड फेकला जाईल. ओके. तर ही अशी उदाहरणं आहे, त्याच्यावरून तुम्हाला समजते एकसमान वर्तुळाकार वेगाची दिशा. एकसमान वर्तुळाकार वेगाची दिशा ही वर्तुळ मार्गाच्या किंवा वर्तुळाकार गतीच्या मार्गाच्या स्पर्शिकेच्या दिशेने असते. ठीक आहे. ओके. हे व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे. तर आता आपण सोडवलेली उदाहरणं पाहू. बघा, पहिलं उदाहरण काय? एक खेळाडू वर्तुळाकार मार्गावरून धावताना 25 सेकंदात 400 मीटर अंतर धावून पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी परततो, बरोबर. सुरुवातीला ते जे काही उदाहरण आहे ते व्यवस्थित वाचून घ्यायचं आणि त्याच्यातील जे काही दिलेलं आहे ते सुरुवातीला व्यवस्थित फाइंड आउट करायचं, ते शोधायचं आणि त्यानंतर मग आपल्याला काय मिळवायचं हे आपल्याला समजतं. तर एक खेळाडू आहे, वर्तुळाकार मार्गावरून तो धावत 25 सेकंदात 400 मीटर तो अंतर पूर्ण करतो. सुरुवातीला तुम्हाला कळते की तो खेळाडू काय करतोय, तर एक वर्तुळाकार मार्ग आहे असा, त्या मार्गावरून धावतोय, बरोबर. ठीक आहे. आता त्या मार्गावरून धावताना तो 25 सेकंदात 400 मीटर अंतर पूर्ण करतोय. तो काय करतोय, तर त्याला राऊंड मारत असेल, ठीक आहे, या मार्गाला. तर तो एका ठिकाणाहून, सपोज या ठिकाणी त्यानं धावायला सुरुवात केली, तर पूर्ण राऊंड मारून, सपोज या ठिकाणी त्यानं धावायला सुरुवात केली, ठीक आहे, तर हा पूर्ण राऊंड मारून तो परत तिथंच येतोय आणि तेवढं अंतर 25 सेकंदात 400 मीटर तो धावतो. आता परत तिथंच येतं, तर त्याची सरासरी चाल आणि सरासरी वेग आपल्याला मिळवायचं. ओके. तर सोपं आहे. सरासरी चालीचं आपल्याला सूत्र माहिती आहे. चालीचं सूत्र काय? अंतर भागिले वेळ. अंतर दिलंय तुम्हाला, भागिले वेळ करायची. आणि वेगाचं सूत्र काय? विस्थापन भागिले वेळ. ओके. तर विस्थापन आपल्याला ह्या कंडिशनवरून समजू शकतो. तर दिलेलं बघा काय पहिल्याला दिलेलं काय काय दिलंय? अंतर बरोबर डी म्हणू आपण त्याला. ओके. डी किती दिलाय? 400 मीटर. ओके. त्यानंतर वेळ बरोबर टी म्हणू त्याला. वेळ किती दिलाय? 25 सेकंद.
25 सेकंद. ठीक आहे. आणि विस्थापन सांगा बघू त्याचं किती झालं. तो जो काय ॲथलीट आहे, तो जो काय खेळाडू आहे, विस्थापनला पण एस म्हणतो, तो जो काय खेळाडू आहे तो एक पूर्ण सर्कल मारून परत तिथं चालाय याचा अर्थ त्या विस्थापित झाला का? नाही. त्याचं विस्थापन काय असेल मग? 0. विस्थापन इथं 0 मीटर राहील. चला, अंतर, वेळ, विस्थापन तिन्ही आहे. सुरुवातीला सरासरी चाल बघू. सरासरी चाल म्हणजे एकूण अंतर किंवा अंतर भागिले वेळ. ओके, अंतर किती आहे? 400 मीटर भागिले वेळ किती आहे? 25 सेकंद. ओके, सुरुवातीला 5चा घालावा जर 25चा पाड्यात नसेल तर. 5 25, 5 40, 5 राहिले 3, 16 मीटर पर सेकंड. चालीचं युनिट काय, एकक काय? मीटर पर सेकंड. त्यानंतर हे युनिट व्यवस्थित लिहायचे, त्याशिवाय मार्क्स मिळणार नाहीत. सरासरी वेग. सरासरी वेग बघा, विस्थापन भागिले वेळ. विस्थापन किती आहे तुमचं? एस भागिले टी आलं. एस किती आहे? 0. विस्थापन किती आलं? एस 0. टी किती आला? 25. ओके, अंशात 0 याचा अर्थ पूर्ण व्हॅल्यू 0 असणार. ठीक आहे. सो तुम्हाला सरासरी चाल मिळाली 16 मीटर पर सेकंद आणि सरासरी वेग मिळाला 0 मीटर पर सेकंड. ओके, आता पुढचं एक्झाम्पल बघा. उदाहरण काय? एक विमान 3.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर या त्वरणाने 30 सेकंद धावपट्टीवर धावल्यानंतर हवेत झेपावते. एक विमान आहे, त्याचं त्वरण दिले इथं. या त्वरणाने किती त्वरण आहे? 3.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. 30 सेकंद या त्वरणाने ते 30 सेकंद धावते. वेळ किती लागतोय? 30 सेकंद. त्यानंतर ते हवेत झेपावतं. तर त्या विमानाने हवेत झेपावण्यापूर्वी किती अंतर पार केले? अंतर किती पार केले? डिस्टन्स आपल्याला काढायचं. तुम्ही हा फॉर्म्युला आहे तिथं बरोबर, अंतराचा, सरासरी चालीचं त्याच्यात अंतर आहे. आता हे याच्यात एवढं लक्षात घ्या, त्वरण आहे, त्वरण. ओके, त्वरण आहे याचा अर्थ हे जे काही अंतर आहे ते विस्थापनाशी संबंधित असणार. का बरं? तर त्वरण आहे ते वेगाशी संबंधित आहे. कशा संबंधित आहे? वेगाशी. वेग बदल भागिले वेळ म्हणजे त्वरण आहे बरोबर. मग वेग आला, मग वेग कशा संदर्भात असतो? विस्थापनाशी बरोबर. आता हे विस्थापन, हेच अंतर आपण विस्थापनच घ्यायचं. हे अंतर म्हणजे काय विचारले तुम्हाला? ऍक्च्युली विस्थापन विचारलेलं आहे. विस्थापन म्हणजे काय रे? विस्थापन कमीत कमी अंतर बरोबर, दोन बिंदूंमधलं कमीत कमी अंतर, ते अंतरच असतं. फक्त ते सरळ रेषेत जर प्रवास असेल तर ते अंतर आणि विस्थापन दोन्हींचा अर्थ एकच, दोन्हींच्या किमती एकच असतात. सो अंतर म्हणजेच विस्थापन ऍक्च्युली तुम्हाला इथं विचार. दिलेलं काय काय आहे बघा. त्वरण दिलेलं आहे ए बरोबर 3.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर बरोबर. ठीक आहे. त्वरण बरोबर ए बरोबर 3.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. वेळ दिलेला आहे, किती वेळ आहे? 30 सेकंद. वेळ बरोबर टी बरोबर 30 सेकंद. तर हे यानंतर धावतं. ठीक आहे. आता तुम्ही विस्थापनाचा डायरेक्ट फॉर्म्युला घेऊ शकता. सेकंड इक्वेशन ऑफ मोशन, न्यूटनचं जे काय दुसरं इक्वेशन आहे मोशनचं, काय रे? एस बरोबर इथे एस बरोबर ut अधिक 1/2 AT चा वर्ग. हे इक्वेशन डायरेक्ट वापरू शकता. बघा आता ह्याच्यात तुम्हाला काय एस मिळवायचं इथं बरोबर. यू म्हणजे काय असते रे? सुरुवातीचा वेग. सुरुवातीचा वेग एक विमान 3.2 मीटर पर सेकंद या त्वरणाने 30 सेकंद धावपट्टीवर धावते बरोबर. म्हणजे धावण्यापूर्वी, सुरुवात करण्यापूर्वी ते थांबलेलं असणार आहे, ते स्थिर अवस्थेत असणार आहे. याचा अर्थ सुरुवातीचा वेग काय असणार त्या विमानाचा? 0.
चा वेग काय असेल 0 मीटर पर सेकंद, त्याला आपण u म्हणतो. सुरुवातीच्या वेगाला काय म्हणतात? u बरोबर 0 मीटर पर सेकंद. ओके, u मिळाला. t 30 सेकंद मिळाला. 1/2 a किती आहे? 3.2 आणि t चा वर्ग म्हणजे 30 चा वर्ग. सगळ्या किमती भरू. s बरोबर u किती आहे? 0 गुणिले t 30 सेकंद अधिक 1/2 a किती आहे? 3.2 गुणिले 30 सेकंद 30 चा वर्ग बरोबर. s बरोबर 0 गुणिले 30 0 अधिक 1/2 30 चा वर्ग किती आला? 900 बरोबर का? भाग घालवा. 1.6 गुणिले 900. सो s बरोबर 9 × 54 4 हातच्या आले 5 9 1 9 9 5 14 आणि हे पुढचे 2 0. ओके ठीक आहे. एक पॉईंट 1 आहे. सो ते एक पॉईंट घेतला. सो उत्तर आलं s बरोबर 1440. विस्थापनाचं एकक काय? विस्थापन कशात मोजतो आपण? मीटरमध्ये. एकक लिहिणं गरजेचं आहे. ठीक, म्हणजेच त्या विमानाने हवेत झेपावण्यापूर्वी किती अंतर पार केले किंवा किती विस्थापन केलं? 1440. ठीक आहे, समजलं हे? ठीक आहे, पुढचं उदाहरण बघा. एका कांगारूची क्षितिज लंब दिशेत 2.5 मीटर उंच उडी मारण्याची क्षमता असल्यास त्या कांगारूची हवेत उडी मारतानाची चाल किती असेल? हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. ह्याच्यात तुम्हाला फक्त एकच गिवन दिले, पण तुम्हाला बाकी सगळं तुम्हाला इथं ॲझ्युम करावं लागेल किंवा ते समजून जाते. हे बघा, एक कांगारू आहे सपोज, काहीतरी कांगारू आहे बरोबर. तो क्षितिज लंब म्हणजे साधारणतः आकाश आणि याला जमिनीला बरोबर परपेंडिक्युलर लंब काटकोनात बरोबर तो उडी मारतो. क्षितिज लंब दिशेत तो 2.5 मीटर म्हणजे तो एका काहीतरी अंतरापर्यंत उडी मारतो. सपोज या अंतरापर्यंत तो उडी मारतो म्हणजे एवढं अंतर. तेवढं अंतर किती आहे? 2.5 मीटर उडी मारण्याची त्याची क्षमता आहे. तर त्या कांगारूची हवेत उडी मारतानाची चाल किती असेल? म्हणजे त्याला सुरुवातीला इथं खूप मोठं स्पीड लावावं लागणार आहे बरोबर, खूप मोठी चाल करावी लागणार आहे. तेव्हा तो 2.5 मीटर अंतरापर्यंत पोहोचतोय आणि तिथून परत खाली तो पडणार आहे बरोबर किंवा खाली येणार आहे. याचा अर्थ इथं जाऊन तो थांबतोय बरोबर. इथं त्याला चाल लावावी लागते. हे आपण कन्सिडर करतो u बरोबर, सुरुवातीचा वेग. हे आपण सुरुवातीचा वेग कन्सिडर करतो आणि इथं जाऊन थांबतोय बरोबर, शेवटचं आहे ते, त्याला आपण v म्हणतो बरोबर. आता हे v आहे, तिथं जाऊन थांबतोय म्हणजेच फायनल जे काय असेल तुमचं किंवा अंतिम वेग असेल तो असेल 0. थांबतोय ना तिथं जाऊन बरोबर. सो v झालं तिथं 0. बघा, हे या दोन गोष्टी तुम्हाला इथं समजल्या. एक s हे अंतर किंवा हे जेवढं आहे डिस्टन्स तेच तुमचं विस्थापन असणार आहे इथं बरोबर का? या गोष्टी समजल्या तुम्हाला? ठीक आहे. आता तो क्षितिज समांतर बरोबर, क्षितिज समांतर किंवा क्षितिज लंब आहे. याचा अर्थ तो हवेमध्ये काहीतरी उडी मारतोय बरोबर. आता हवेमध्ये उडी मारतोय बरोबर, मग त्याला खाली कोणतरी अपोज करणार आहे, खाली कोणतरी ओढणार आहे. कोण ओढतं रे? पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बरोबर. पृथ्वीची गुरुत्वाकर्षण जी काही शक्ती असते ती. तर मग तो गुरुत्वाकर्षण फोर्स त्याला लागतोय तिथं खाली, त्याला ओढतंय बरोबर. आणि तो खाली येताना सुद्धा म्हणजे उडी मारताना त्या फोर्सला अपोज करतोय बरोबर. आपण सुद्धा एखादी गोष्ट हवेमध्ये काहीतरी करण्याचा प्रयत्न केला, वर फेकण्याचा प्रयत्न केला, तर त्या वस्तूला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध जावं लागतं बरोबर. आणि परत खाली पडताना मात्र ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या दिशेनेच ते पडत असतं बरोबर. ठीक, तर त्यामुळं इथं जे काही त्याला ॲक्सलेशन लागणार आहे
म्हणजे इथं सुरुवातीचा वेग आहे, इथं अंतिम वेग आहे, म्हणजे हे काहीतरी झालं, वेगात बदल झाला. वेगात बदल म्हणजे झालं ॲक्सिलरेशन, म्हणजेच काय, त्वरण. मग इथं जे काय त्वरण असणार आहे ते तुमच्या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या त्वरणा एवढंच असतं. ओके, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन म्हणतो, जी म्हणतो त्याला आपण. ओके, गुरुत्वीय त्वरण, त्या गुरुत्वीय त्वरणा एवढंच असेल ए इथं, किंवा जी म्हणू पहिला. गुरुत्वीय त्वरण, गुरुत्वीय त्वरण बरोबर जी. ओके, आणि आपल्या भाषेत ए, ॲक्सिलरेशन, त्वरण म्हणजे ए, बरोबर. ठीक आहे, हे किती असतं, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. 9.81 आपण कन्सिडर करतो, पण इथं नवीला तुम्हाला 9.8च आहे. ठीक आहे, आता बघा, हे जे त्वरण आहे ते कसं आहे, गुरुत्वीय त्वरणाच्या विरुद्ध आहे. गुरुत्वीय त्वरणाच्या विरुद्ध आहे. इथं या कांगाराचं जे त्वरण आहे ते गुरुत्वीय त्वरणाच्या कसं आहे, विरुद्ध, म्हणून आपण त्याला काय म्हणतोय, मायनस. त्याला काय चिन्ह दिलं, वजा. ओके, कारण त्वरण ही कसली क्वांटिटी आहे किंवा कसली राशी आहे, सदिश राशी आहे, त्याला दिशा असते. म्हणजे ह्या चिन्हांद्वारे आपल्याला दिशा सांगावी लागते, विरुद्ध आहे की त्याच दिशेनं आहे. ठीक आहे, सो गुरुत्वीय त्वरण मिळालं आपल्याला, सगळं मिळालं. आपल्याला काय मिळवायचं आहे आता, उडी मारतानाची चाल किती असेल. मग इथं सुद्धा न्यूटनचे इक्वेशन वापरून आपल्याला फाइंड आउट करायचं. चाल म्हणजे काय रे, स्पीड. ओके, ठीक. आता इथं सुद्धा तेच, तो सरळ रेषेत वर गेलाय का, असा झिगझॅग वर गेला नाही, सरळ सरळ रेषेत वर गेलेलं दिसतं. म्हणजे चाल म्हणजेच तुम्हाला इथं वेग कन्सिडर करावा लागेल, कारण की तुमच्या याच्यात इक्वेशन्स ऑफ मोशन्समध्ये, म्हणजे गतिविषयक जी समीकरणं आहेत त्या समीकरणामध्ये चाल कुठेच दिसत नाही तुम्हाला, वेग दिसतात. ओके, सुरुवातीचा वेग, अंतिम वेग, म्हणून ही चाल जी आहे ते म्हणजे वेग आहे असं मानावं लागतं. तर मग दिलेलं सुरुवातीला व्यवस्थित लिहून घेऊ. दिलेले अंतिम वेग म्हणजेच v बरोबर 0, सुरुवातीचा वेग जो की तुम्हाला मिळवायचा आहे उडी मारतानाची, म्हणजे सुरुवातीचा. ओके, त्यानंतर विस्थापन बरोबर s बरोबर 2.5 मीटर. ठीक आहे, त्यानंतर a -9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. व्यवस्थित लक्षात घ्या हे काय सोडवतोय ते. ठीक आहे, काय करू, सूत्र वापरू. दुसरं इक्वेशन, गतिविषयक दुसरे समीकरण वापरू. हां, काय आहे गतिविषयक दुसरे समीकरण, v चा वर्ग बरोबर, नाही तिसरे वापरावं लागेल आपल्याला इथं, तिसरे. ओके, कारण की v u दोन्ही लागते. दुसऱ्या ह्याच्यात दुसरं काय तुमचं s बरोबर ut अधिक 1/2 at चा वर्ग. तर त्याच्यात फक्त u आहे, फायनल व्हेलॉसिटी नाही. तर फायनल व्हेलॉसिटी म्हणजेच अंतिम आणि सुरुवातीचा वेग हे तिसऱ्या समीकरणामध्ये आहे बघा, v स्क्वेअर बरोबर u स्क्वेअर अधिक 2s. ओके, आणि इथे तुम्हाला वेळ सुद्धा दिलेला नाही, याचा अर्थ पहिला आणि दुसरं वापरू शकत नाही, त्याच्यात वेळ आहे. सो v चा वर्ग, v म्हणजे काय रे, 0. v ची किंमत किती आहे, 0चा वर्ग, u मिळवायचा आहे, अधिक 2 गुणिले a वजा 9.8 मायनस 9.8 इंटू s किती आहे 2.5 बरोबर. 0चा वर्ग 0, u वर्ग तसाच, अधिक. ओके, कसं करताय, 25 दुने 50 सपोज 5.0 म्हणजेच 5, 2.5 गुणिले 2 केले की 5 गुणिले -9.8. ठीक आहे, 0 u चा वर्ग अधिक 5 ने गुणा
45 अशी 0 हातच्याला आले 4, 5 9 45 आणि 4 49. ओके, आणि हा एक पॉईंट आणि हे वजा 49. सो काय आलं मायनस, वजा चिन्ह आहे ना, सो काय आलं मायनस यू स्क्वेअर मायनस यूचा वर्ग वजा 49. ठीक आहे, काय करू आपण 49 इकडे आणू यूचा वर्ग, किंवा इक्वेशन रिअरेंज करू व्यवस्थित. ठीक आहे, यूचा वर्ग 49 इकडे आलं वजा 49 इकडे आलं की अधिक झालं. आता ते व्यवस्थित लिहू, यूचा वर्ग बरोबर 49. पुढं काय घ्यायचं आता, दोन्ही बाजूंचा वर्गमूळ घेऊ. वर्गमूळ घ्या दोन्ही बाजूंचा, वर्गमुळात यूचा वर्ग बरोबर वर्गमुळात 49. वर्गमुळाला वर्गमूळ कॅन्सल, यू 49चं वर्गमूळ किती असतं 7. ठीक आहे, सो म्हणून यू बरोबर किती मिळालं 7. म्हणून कांगारूचा सुरुवातीचा वेग, कांगारूचा सुरुवातीचा वेग किती असेल 7 युनिट लिहा, मीटर पर सेकंद. वेगाचं युनिट काय असतं मीटर पर सेकंद असेल. ठीक आहे, समजलं हे. तर पुढचं आहे, एक बोट विरामावस्थेपासून निघून एक समान त्वरणाने जाते जर ती 5 सेकंदात 15 मीटर पर सेकंद वेग गाठत असेल. एक बोट आहे म्हणजे एक वस्तू आहे, ती विरामावस्थेपासून, विराम अवस्था आली की म्हणायचं सुरुवात विराम अवस्थेपासून होते, याचा अर्थ सुरुवातीचा वेग 0 असणार आहे. निघून एक समान त्वरणाने, त्वरण तिचं एक समान आहे, बदलत नाही, जर ती 5 सेकंदात 15 मीटर पर सेकंद वेग, 5 सेकंद म्हणजे वेळ आला, 15 मीटर पर सेकंद वेग गाठत असेल, गाठते म्हणजे शेवट. ओके, सो अंतिम वेग आला 15 मीटर पर सेकंद. जर निर्माण झालेले त्वरण आणि दिलेल्या वेळात पार केलेले अंतर किती, तर निर्माण झालेले त्वरण आणि दिलेल्या वेळात पार केलेले अंतर, तर ते त्वरण काढायचं, त्वरणाचं आपल्याकडे सूत्र आहे आणि अंतर आपण दुसऱ्या समीकरणाने काढू शकतो. बरोबर, सो दिलेलं बघा, दिलेलं काय काय आहे, सुरुवातीचा वेग बरोबर यू बरोबर 0 मीटर पर सेकंद, अंतिम वेग बरोबर व्ही बरोबर 15 मीटर पर सेकंद. त्यानंतर त्वरण बरोबर ए बरोबर मिळवायचं आपल्याला पार केलेले अंतर, इथं सुद्धा तेच, अंतर म्हणजे काय विस्थापन, अंतर म्हणजे विस्थापन घ्यायचं, लक्षात घ्या. विस्थापन म्हणजे एस, आणि हे सुद्धा मिळवायचं. सुरुवातीला त्वरणाचं सूत्र वापरू, त्वरण बरोबर ए बरोबर व्ही मायनस यू भागिले टी, बरोबर व्ही वजा यू छेद टी, हे तुमचं त्वरणाचं सूत्र आहे. ए बरोबर व्ही किती आहे 15, अंतिम वेग 15 आहे, सुरुवातीचा वेग 0 छेदात टी किती आहे वेळ, टी 5 सेकंद. ए किती मिळाला 15/5, 5 त्रिक 15, ए बरोबर 3 मीटर पर सेकंड. ठीक आहे, त्वरण किती मिळालं, चौकोन करून ठेवा. पुढचं त्वरण झालं, आता काय काढायचं आहे विस्थापन. विस्थापनासाठी दुसरं समीकरण वापरू, गतिविषयक दुसरे समीकरण. गतिविषयक दुसरे समीकरण वापरू. दुसरे समीकरण एस बरोबर ut अधिक 1/2 हे टीचा वर्ग. दुसरंच का वापरलं आपण इथं गतिविषयक समीकरण, तर लक्षात येते आपल्याकडं यू आहे, टी आहे, ए ॲक्सलेशन आत्ता काढलं आपण. ठीक आहे, त्वरण मिळालं,
आणि टी सुद्धा आहे, ठीक, म्हणून आपण दुसरं वापरतोय. एस बरोबर यू सुरुवातीचा वेग 0, टी किती आहे 5 अधिक 1/2 गुणिले ए किती आहे 3 गुणिले टीचा वर्ग म्हणजे 5चा वर्ग, 0 गुणिले 5 0 आलं, अधिक 1/2 गुणिले 3 गुणिले 5चा वर्ग 25. काय करताय बघा, 1/2 गुणिले 25 त्रिक 75 बरोबर, भाग घालवा 2 त्रिक 6 बरोबर. त्यानंतर त्याला 1 बेसाती 14 पॉईंट 1 राहिला 5 10. यस आलं 37.5. याचा व्यवस्थित भाग घालवा तुम्ही. एस बरोबर 37.5 युनिट, एकक काय असतं मीटर. ठीक आहे, सो दोन्ही व्हॅल्यू तुम्हाला मिळाल्या. ते पूर्ण वाक्यात लिहिलं तरी चालेल किंवा असं चौकोन करून ठेवलं तरी